आपल्या सर्वांनाच वाटतं की आपलं घर एखाद्या मंदिरासारखं स्वच्छ आणि शांत असावं. पण धावपळीच्या जीवनात घर आवरताना आपली दमछाक होते. मग चिडचिड वाढते आणि घरातली शांतता भंग पावते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा काही खास टिप्स शेअर करणार आहे ज्यांनी तुमचं घर फक्त स्वच्छच राहणार नाही, तर तिथे एक सकारात्मक ऊर्जा सुद्धा टिकून राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वच्छतेचे गोल्डन रूल्स. कोणतीही वस्तू वापरली की ती लगेच तिच्या जागेवर ठेवा. डिश धुणं असो किंवा कपड्यांच्या घड्या नंतर करू हा शब्द टाळा. मुद्दा, दिवसातून फक्त 15 मिनिटं अशी काढा ज्यात तुम्ही बिना कामांच्या वस्तू फेकून द्याल किंवा जागेवर लावाल. यामुळे कचरा साचत नाही. मुद्दा, सिंक रिकामी ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी किचनची सिंक स्वच्छ ठेवा. सकाळी उठल्यावर जेव्हा किचन स्वच्छ दिसतं तेव्हा अर्ध्याहून जास्त ताण कमी होतो. काही घरगुती उपाय. सकाळी उठल्यावर घरातील खिडक्या उघड्या करा. ताजी हवा आणि सूर्यप्रकाश घरात आला की नकारात्मक आपोआप बाहेर जाते. नैसर्गिक सुगंध. घरात एखादी सुगंधी मेणबत्ती, अगरबत्ती किंवा कापूर जाळा. यामुळे मनाला खूप प्रसन्न वाटतं. मिठाच्या पाण्याचा वापर. आठवड्यातून एकदा लादी पुसताना पाण्यात थोडं खडे मीठ टाका. असं म्हटलं जातं की यामुळे घरातली वाईट ऊर्जा नष्ट होते. घर स्वच्छ असून चालत नाही, तर तिथे राहणाऱ्या लोकांची मनही शांत असावी. मुद्दा, घरात विनाकारण जोरात बोलणं किंवा टीव्हीचा आवाज टाळा. शांत आवाजात संवाद साधल्याने भांडण कमी होतात. मुद्दा, डिजिटल डिटॉक्स. जेवताना किंवा कुटुंबासोबत असताना मोबाईल बाजूला ठेवा. एकत्र वेळ घालवल्याने नात्यात गोडवा येतो. मुद्दा, दिवसाची सुरुवात आणि शेवट चांगल्या विचाराने करा. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल देवाचे आभार माना. कधी कधी घर अस्ताव्यस्त असू शकतं आणि ते ठीक आहे. स्वतःवर जास्त ताण घेऊ नका. घरातल्या इतर सदस्यांची मदत घ्यायला शिका. तुम्ही आनंदी असाल तरच घर आनंदी राहील. तर मित्रांनो, हे होते काही सोपे उपाय ज्यामुळे तुम्ही तुमचं घर प्रसन्न ठेवू शकता. तुम्हाला यातील कोणती टिप सगळ्यात जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा. धन्यवाद.